नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र अंतर्गत मिसाल लेआउट में चाइनीज ठेला चलाने वाले सौरभ इमलकर से हफ्ता वसूलने के आरोप में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। सौरभ ने बताया कि 3 महीने पहले आरोपी ने उनके ठेले पर आकर धमकी दी थी कि हर हफ्ते 500 रुपये देने होंगे वरना ठेला नहीं चलाने देंगे। 18 जुलाई को आरोपी दोबारा आया और 2000 रुपये की मांग की। पैसे न देने पर उसने लोहे के चाकू से ठेले का सामान फेंक कर धमकी दी और भाग गया। इस पर जरीपटका पुलिस ने केस दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जाँच जारी है। मी API जितेंद्र ठाकूर, नेमणूक पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक फिर्यादी सौरभ सुरेंद्र इलमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली। घटना अशी आहे की मागील 3 महिन्यापूर्वी एक पुनेश गुलाब सिंग ठाकरे म्हणून आरोपी आहे, त्याच्यावरती याआधी पण फायर आर्म्स आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। तो सुरेंद्र इलमकर हा चायनीजचा ठेला लावते मंगळवारी बाजार या ठिकाणी। त्याच्याकडे मागील 3 महिन्यापूर्वी गेला होता, मी बदमाश आहे म्हणून आणि मला हप्ता लागेल, माझ्यावर फायरिंगचा गुन्हा आहे असं त्याच्यावर एक केला होता। म्हणजे त्याला धमकी दिली होती आणि 500 रुपये हप्ता लागेल असं त्याला म्हटलं होतं। मग त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते किंवा माझ्याकडे पैसे नाही, हप्ता देऊ शकत नाही। मग परत आता 24/6ला 2025 त्यावेळेस पण त्याच्याकडे तो गेला पुनेश ठाकरे, परत धमकी दिली की 500 रुपये तुला द्यावं लागेल, नाही तर मग पाहून घे। आणि त्या दिवशी नेमकं म्हणजे मंगळवारी बाजार बंद असल्यामुळे त्यांनी त्याचा ठेला पाडून दिला असं फिर्यादीचं म्हणणं होतं, पाडून नेऊन गेला। मग त्याला भीती वाटली की मला धंदा करायचा याच ठिकाणी, त्यामुळे त्यांनी मग रिपोर्ट दिली नव्हती। पण नंतर त्यांनी एक लेखी तक्रार अर्ज दिला आणि काल परत जेव्हा ही घटना त्यांनी आपला नेहमीप्रमाणे सकाळी 10 ते तो रात्री 10 पर्यंत ठेला लावतो चायनीजचा मंगळवारी बाजारला। तो चायनीज ठेल्यावर आपली गिरायकी करत असताना दुपारी 3:30 वाजता दरम्यान परत हा पुनेश ठाकरे त्याच्याकडे गेला आणि तू आतापर्यंत मला म्हणजे कंटिन्यू दिली नाही, हप्ता दिला नाही, मग आता तुला आज लगेच मला 2000 रुपये द्यावं लागेल, नाही तर तुला पाहून घेतो असं धमकीने लगेच चाकू काढली आणि त्याच्या ठेल्यावर चायनीजच्या ठेल्यावर वार करायला लागला। तो घाबरला आणि त्या सोबतच्या मित्रासोबत पळून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला। मग नंतर त्याच्या विरुद्ध आपण त्याची तक्रार घेतली आणि जो पुनेश गुलाबसिंग ठाकरे आहे आरोपी, वय 25 वर्ष आहे, राहणार मिसाळ लेआउटचा आहे, त्याला DB पथकाच्या सहाय्याने आपण ताब्यात घेतलं, शोध घेऊन त्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरेस्ट केली। आणि पुढील तपास फिर्यादीचे रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 530/2025 कलम 308(3), 308(4), 351(3) भारतीय न्याय संहिता, सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सध्या अरेस्ट आहे, तपास मी करत आहे।